श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मात अमावास्या आणि पौर्णिमा तिथीला विशेष महत्त्व आहे आणि या वर्षाची पहिली पौर्णिमा म्हणजे पौष महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला पौष पौर्णिमा, त्याचबरोबर शाकांबरी पौर्णिमा देखील म्हणतात. आणि ह्या दिवशी आलेला आहे गुरुपुष्यामृत योग. त्यामुळे हे दोन दुर्मिळ योग एकाच दिवशी आलेत. त्यामुळे जर या विशेष योगामध्ये जर आपण दान केलं, त्याचबरोबर विशेष उपाय केले, विशेष सेवा केल्या, तर आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व संकट, सर्व त्रासांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते. आणि म्हणूनच आपल्याला रात्री कापूर सोबत ही एक वस्तू जाळायची आहे, ज्यामुळे आपल्या कठीणातले कठीण इच्छा तर पूर्ण होणारच आहे, पण त्याचबरोबर आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य देखील नष्ट होणार आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय, ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. अनुसार पौष महिन्याची पौर्णिमा तिथी 24 जानेवारी रोजी रात्री 9:49 प्रारंभ झाली होती आणि 25 जानेवारी म्हणजे आज रात्री 11:23 पौर्णिमा तिथी समाप्त होईल. पौष पौर्णिमेच्या दिवशी स्नान, दान आणि धार्मिक कार्याला विशेष महत्त्व आहे. त्याचबरोबर आजच्या दिवशी सत्यनारायणाचे व्रत तसेच व्रताच्या कथेचे पठण किंवा श्रवण करण्याला सुद्धा खूपच महत्त्व दिलं गेलेलं आहे. आज दोन दुर्मिळ योग एकत्र आहेत. एक तर आज आहे शाकंभरी पौर्णिमा आणि त्याचबरोबर गुरुपुष्यामृत योग आहे. अशा शुभ योगांमध्ये जर आपण काही उपाय केले तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व संकटांपासून आपल्याला मुक्तता हे मिळत असते. कारण पौर्णिमा तिथीला असं म्हटलं जातं की साक्षात माता लक्ष्मी ह्या भूतलावर असते आणि जो पण व्यक्ती माता लक्ष्मीची विधिविधानपूर्वक पूजा करतो, सेवा करतो, आराधना करतो, त्याच्या जीवनामध्ये असणारे सर्व संकट, सर्व दोष हे साक्षात माता लक्ष्मी दूर करत असते. आणि त्याचबरोबर आज आहे गुरुपुष्यामृत योग. गुरुपुष्यामृत योगामध्ये आपण जे पण चांगलं कार्य करतो त्याच्यामध्ये नेहमी वाढ होते. तो जर तुम्हाला सोनं शक्य नसेल खरेदी करण्याला तर किमान 10 रुपयाची हळद तरी आवर्जून तुमच्या घरामध्ये घेऊन या. सोन्यापेक्षाही मौल्यवान आहे ही हळद. तुम्ही स्वतः अनुभव घेतील की तुमच्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग मोकळे हे झालेले आहेत. हे तुम्हाला ह्या दिवसाचं महत्त्व सांगितलं. पण आजच्या दिवशी जे आहे आपल्याला काही विशेष उपाय देखील करायचे आहेत. कारण बऱ्याचदा काय होतं, आपण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळत नाही. पैसा तर आपल्या घरामध्ये खूप येतोय, पण आलेला पैसा जो आहे तो आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाही. विनाकारण भांडणं होत आहेत, कलह होत असतील की आपल्या घरामध्ये काही दोष असतील, आपल्यामध्ये काही दोष असतील, तर अशा विशेष स्थितीला जर आपण काही विशेष उपाय केले तर ह्या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये आपल्याला मदत ही मिळत असते. तर चला जाणून घेऊया तो उपाय आपल्याला कसा करायचा. हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा, ज्यावेळेस माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते. त्यावेळेस जर आपण काही उपाय केले तर त्यामुळे आपल्याला त्याचा फायदा कित्येक पटीने जास्त हा मिळत असतो. म्हणजे हा उपाय तुम्ही संध्याकाळी 5 नंतर कधीही करू शकता. तर ह्या उपायाकरता आपल्याला जे आहे भीमसेनी कापूर लागणार आहे. मी नेहमी सांगते की भीमसेनी कापूर आपल्या घरात असणं खूप गरजेचं असतं, कारण भीमसेनी कापूर हा नैसर्गिकरित्या बनलेला आहे आणि त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्या घरामध्ये आणि आपल्यामध्ये असणारी सर्व नकारात्मकता दूर करण्याचं काम हे भीमसेनी कापूर करत असतं. तर तुमच्याकडे कापूरदानी असेल तर कापूरदानी घ्या किंवा एक प्लेट घ्या. त्याच्यामध्ये 2 ते 3 वड्या आपल्याला भीमसेनी कापूरच्या ठेवायच्या. त्याने अगदी थोडीशी चिमूटभर जरी तुम्ही पिवळी मोहरी घेतली तरीही चालणार आहे. पिवळी मोहरी आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण दारिद्र्य आहे दूर करण्याचं काम पिवळी मोहरी करत असतं. म्हणून आपल्याला ह्या 2 वस्तू ह्या उपायाकरता लागणार आहेत. आता काय करायचं, ह्या 2 वस्तू आपल्या संपूर्ण घरामधनं आपल्याला फिरवून घ्यायच्या आहेत. म्हणजे तुम्ही घराच्या एका कोपऱ्यापासून सुरू करा आणि दुसऱ्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला थांबायचं आहे. अशा रीतीने आपल्या संपूर्ण घरामधनं हे फिरवून घ्यायचं आणि ह्या 2 वस्तू घेऊन आपल्याला आपल्या देवघरामध्ये बसायचे आणि दिव्याच्या मदतीने जे आहे आपल्याला हा कापूर जो आहे तो प्रज्वलित करायचा. आणि हा जो कापूर जिथपर्यंत प्रज्वलित आहे तेव्हा आपल्याला जे आहे कनकधारा स्तोत्राचं पठण करायचं आहे. अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे, कारण आज आहे शाकांबरी पौर्णिमा, त्याचबरोबर आज आहे गुरुपुष्यामृत योग. आणि अशा दुर्मिळ योगाच्या वेळेस जर आपण कापूर प्रज्वलित असताना कनकधारा स्तोत्राचं पठण केलं तर त्यामुळे आपल्याला लक्ष्मी प्राप्तीचे
भरपूर योग जुळून येतात आणि माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं. आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय संध्याकाळी करायचा आहे, ज्या वेळेस आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमनाची वेळ असते. फक्त तुम्हाला एक काळजी घ्यायची, जेव्हा तुम्ही हे स्तोत्राचं पठण करणार आहेत त्यावेळेस आपला जो मुख्य प्रवेशद्वार आहे तो मोकळा म्हणजे उघडा असला पाहिजे, कारण दरवाजा उघडा असेल तेव्हाच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करणार आहे. आपण जेव्हा कनकधारा स्तोत्र म्हणत असतील त्यावेळेस जे आहे आपल्याला एक एक करून कापूरची वडी त्याच्यामध्ये टाकत जायचे. कापूर शांत झाला नाही पाहिजे, निरंतर प्रज्वलित राहायला पाहिजे जिथपर्यंत आपला जे कनकधारा स्तोत्र बोलून होत नाही. जर तुम्हाला कनकधारा स्तोत्र बोलता येत नसेल तर यूट्यूबला किंवा गुगलला लावून द्या आणि तुम्ही फक्त श्रवण केलं तरीही चालणार आहे. आणि जेव्हा तुमचं कनकधारा स्तोत्र बोलून झालं की त्यानंतर जे आहे तुम्हाला हात जोडून माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे, तिला आपल्या घरामध्ये आगमन करण्याकरता आपल्याला आव्हान करायचे की आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व संकट सर्व दारिद्र्य नष्ट करून आपल्या घरामध्ये कायम धन धान्य सुख सौभाग्याने आपलं घर हे भरून गेलं पाहिजे. ह्या रीतीने आपल्याला हा अतिशय प्रभावी असा हा उपाय करायचा आहे. आणि जेव्हा कापूर शांत झाला की त्यानंतर त्याच्यामध्ये जी राख किंवा काही उरलं असेल ते आपल्याला निर्माल्यामध्ये टाकून द्यायचं आहे. नक्की करा, तुम्हाला स्वतः अनुभव येईल की तुमच्या जीवनामध्ये खूप चमत्कारिक असे बदल घडून आलेले आहेत. आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाला ह्याचा लाभ मिळेल, सगळ्यांचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.